नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आपल्या भारतीय स्वयंपाकघरामध्ये तूप हा एक अत्यंत महत्त्वाचा व पवित्र घटक मानला जातो. पण आजकाल काय झाले माहिती आहे, डाएट आणि वजन वाढेल या भीतीपोटी अनेक जण तुपापासून लांब पळतात. पण तुम्हाला माहिती आहे का, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्लेलं तूप हे आपल्या शरीरासाठी एखाद्या अमृतासारखं काम करतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जाणून घेणार आहोत की तूप खाण्याचे आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर काय काय परिणाम होतात आणि ते नक्की कसं खावं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक असतं. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा, जेणेकरून आरोग्याशी संबंधित असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत. चला तर मग पाहू तुपाचे फायदे. पहिला फायदा, डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत. सुरुवात करूया आपल्या डोळ्यांपासून. आजकाल आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल किंवा कॉम्प्युटर स्क्रीनवर जातो. यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो. तुपात व्हिटॅमिन ए असते, जे दृष्टी सुधारण्यास मदत करते. आयुर्वेदात तर नेत्रतर्पण विधीमध्ये तुपाचा वापर केला जातो. जे लोक तासनतास स्क्रीनसमोर बसतात त्यांच्यासाठी तर तूप हे वरदान आहे. दुसरा फायदा, हृदयाचे आरोग्यासाठी फायदेशीर. अनेकांना वाटतं तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं, पण हे अर्धसत्य आहे. योग्य प्रमाणात गाईचं तूप खाल्ल्यास शरीरातील HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होतं. यामुळे तुमचा रक्तदाब संतुलित राहतो. अर्थात प्रमाण पाळणं हे महत्त्वाचं आहे. तिसरा फायदा, पचनसंस्था मजबूत करते. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आतड्यांना तुपाची खूप गरज असते. तुपात ब्युटेरिक ॲसिड असतं. हे ॲसिड आतड्यांची सूज कमी करतं आणि पचन सुधारतं. ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्यांच्यासाठी तूप हे नैसर्गिक रेचक म्हणून काम करतं. चौथा फायदा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तूप हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणांनी समृद्ध असतं. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतं. विशेषतः हिवाळ्यात किंवा ऋतू बदलताना होणाऱ्या संसर्गापासून वाचण्यासाठी तूप हे खाणं खूप गरजेचे आहे. पाचवा फायदा, त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी. महागड्या क्रीम्सपेक्षा तूप हे उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. त्वचेसाठी फायदा, तुपामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळतं आणि चेहरा उजळतो. डोळ्याखालील जर काळी वर्तुळे असतील तर डोळ्याखाली हलकं तूप लावल्यास डार्क सर्कल्स कमी होतात. केसांसाठी फायदा, टाळूला तुपाने मसाज केल्यास केस मजबूत होतात. ओठांसाठी फायदा, रात्री झोपताना ओठांना तूप लावलं तर ते कधी फाटणार नाहीत. आता प्रश्न येतो की नक्की तूप कसं खायचं. गरम भातावर 1 चमचा तूप घातल्याने चव वाढते आणि पचनासही मदत होते. पोळीवर हलके तूप लावून खाल्ल्याने ऊर्जा मिळते आणि शरीराला आवश्यक स्निग्धता मिळते. डाळीत थोडे तूप घातल्याने पौष्टिकता वाढते आणि डाळ अधिक रुचकर लागते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत थोडे तूप घेतल्याने पचन सुधारते आणि शरीराला आंतरिक स्नेहन मिळते. तुपाचे सेवन करताना ही काळजी घ्या. अतिसेवन टाळा. दिवसाला 1 ते 2 चमचे तूप पुरेसे आहे. जर तुम्हाला हृदयविकार असेल किंवा आधीच खूप जास्त वजन वाढलेले असेल तर तुपाचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तर मंडळी, तूप हे फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नाही, तर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी सुपरफूड आहे. तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुपाचा वापर कसा करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.